मला थोडं वैज्ञानिकतेकडे, कारण आताची तरुण पिढी ही प्रश्न विचारताना आपल्याला दिसते, हे असं का, आणि त्याचं उत्तर मिळाल्याच्या नंतर ते पुढे जात नाही. एकादशी अशी तिथी तुम्ही गुगलही करू शकता तुम्ही, आणि साहजिक ते करणारच, ऐकणारे ते करतीलच. ॲलिसन आणि होंजो अशी एक शास्त्रज्ञांची जोडी. त्यांना एक सांगण्यात आलं की सध्या आपण जे काही खाणं खातोय, जे काही खाणं पिणं आहे आपलं, ते सगळं बिघडलेलं आहे. म्हणजे संकरित खातोय, काहीतरी मिक्स खातोय, ते प्लास्टिकमधून येतंय. पाण्याची जरी साधी बाटली जरी घेतली तरी त्याच्यातून हजारो लाखो मायक्रोप्लास्टिक आपल्या पोटात जाते. परिणाम असा होतोय, तणनाशकं मारली जात आहेत, शरीरावर काहीतरी रोग होत आहेत, आजार. शास्त्रज्ञांचं असं मत आहे की येत्या काही वर्षामध्ये की जवळजवळ 40% लोकांना कॅन्सरसारखा आजार होऊ शकतो. कारण एखादी गरम वस्तू प्लास्टिकमध्ये वाढल्याच्या नंतर जी रासायनिक अभिक्रिया होती ती शरीराला त्रासदायक होते. मग हे होऊ शकतं. मग याच्यावर काही असं काम करता येईल का की जेणेकरून शरीरामध्ये इम्युनिटी सिस्टीम बूस्ट करता येईल का, असं काही करता येईल का? मग याच्यावर त्या 2 शास्त्रज्ञांना खूप पैसा दिला गेला, खूप वेळ दिला गेला, त्यांना अभ्यास करण्यासाठी सपोर्ट केलं गेलं, आणि त्यांच्या अभ्यासाच्या अंती त्यांनी एकच निष्कर्ष बाहेर काढला. त्या निष्कर्षासाठी त्यांना जगातला सर्वश्रेष्ठ समजला जाणारा नोबेल पुरस्कार दिला. तो नोबेल दिला गेला. असं काय त्यांनी निष्कर्ष काढला? त्यांचा निष्कर्ष एवढाच होता की 15 दिवसातून एक वेळ किमान तुम्ही उपाशी राहिलं पाहिजे. 12 तास, 18 तास एवढा काळ तुम्ही निर्जलाव्रत केलं, म्हणजे पाणी सुद्धा नाही पिलं, तर तुमच्या शरीरातली जी सिस्टीम आहे ती स्वच्छतेला निघते. त्याच्यातली जी आतमधली रोगप्रतिकारक शक्ती आहे ती अशा प्रकाराने बूस्ट होते की प्रसंगी ती कॅन्सरच्या पेशींच्या सोबत लढायला तयार होते, त्यांच्या विरोधी काम करायला तयार होते. हा सिद्धांत दिला आणि त्याच्यासाठी त्यांना नोबेल दिलाय. तुम्ही चौकशी करू शकता, गुगलला चेक करू शकता की करतीलच, ते निश्चित केलंच पाहिजे. हे झालं सायंटिफिक. माझं एकच मत आहे, जर का आमच्या संतांनी, आमच्या देवांनी, आमच्या पूर्वासुरींनी ही व्रतं फार अभ्यास करून आमच्या पायावर, आमच्या हातामध्ये ठेवलेली आहेत, मग विचार करा असे किती नोबेल तुकोबरायांच्या चरणावर ओवळावीन, फेकून द्यावे. ही आमची पिढी, सनातन परंपरा आहे आमची, की याच्यामध्ये खूप साऱ्या प्रकाराने अजूनही कित्येक शोध लागायचे बाकी आहेत. ही उगाच आंधळेपणाने आमच्यावर लादली गेलेली परंपरा निश्चित नाही. याच्या मागे वैज्ञानिकता सुद्धा आहे आणि याच्या मागे आध्यात्मिकता सुद्धा आहे.